कोपरगाव शहरातील खडकी परिसरात सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी दोन मोकाट वळूंमध्ये रस्त्याच्या मधोमध तब्बल तासभर झुंज सुरू होती. तब्बल तासभर सुरू असलेल्या या झुंजीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्याच्या मध्यभागी झुंज सुरू असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक नागरिक जीव मुठीत धरून या रस्त्यावर ये जा करत होते. काही तरुणांनी प्रसंगावधान राखत दोन्ही वळूंची झुंज सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र वळू एकमेकांपासून दूर होत नसल्याने बराच वेळ हा थरार सुरू राहिला. अखेर तरुण व नागरिकांच्या प्रयत्नांना यश आले आणि तब्बल तासभर सुरू असलेली वळूंची झुंज थांबवण्यात आली. कोपरगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. गेल्या काही दिवसात मोकाट जनावरांमुळे दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटना घडूनही मोकाट जनावरांचा कहर सुरूच असल्याचे चित्र आहे. नगरपालिकेकडून मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली असली तरी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी मोकाट जनावरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव.